दादा वहिनी कुठे आहे? तुला दुसरी कामं नाहीत का? जा कामाचं बघ काहीतरी. दादा नको तिथं नाक खुपसू नकोस. जास्त चौकशा केल्यास ना तर तुझी हालत तुझ्या वहिनीसारखी करून ठेवीन. जा निघ. चल. अरे काय गोंधळ चाललाय तुमचा? सकाळी उजाडल्यापासून मावळेपर्यंत खेळत असतात तरी पोट भरत नाही तुमचं? शाळा नाही, अभ्यास नाही, आणि हे काय दूध प्यायला नाही? उठ उठ, दूध पी आधी. मंदार उठ, चल आवर. अजिबात सांडायचं नाही दूध, पटापट आवरायचं. हो वहिनी, एवढी घाई कसली? घरी जायची स्वतःच्या. वहिनी इथे काय काटे रुततायत का? तसं समजा हवं तर. वहिनी तुम्हाला इथे काही त्रास आहे का? म्हणजे त्रास होत नाही तोपर्यंत तिथंच थांबायचं? अहो पण नंदेच्याच घरी आहात ना तुम्ही? मी नंदेच्या घरी राहायला नाही, नवऱ्यासोबत नांदायला आली. पण वहिनी. पण काय? अजून किती दिवस ते घर बंद ठेवायचंय? त्या घराची काय अवस्था झाली असेल? नुसता धूळ कचरा. पुन्हा तेच तेच काय? अहो कुठली बाई एवढे दिवस आपला घर संसार सोडून राहते? वहिनी पण काशी दादा कुठं आहेत ते? गेले 3-4 महिन्यात दर्शन झालंय का तुमच्या काशी दादांचं? हो, त्यांनी तुम्हाला इथे पाठवलंय कारण त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावरती सोपवलीये. जबाबदारी सोपवलीये का स्वतःवरची जबाबदारी झटकलीये? हा, याची जबाबदारी झटकून चालतं का? वहिनी अहो हे दादाचं काम व्यवसायात जरा जोखमीचं आहे आणि हे स्मगलिंगचं काम आहे ना, असंच चालतं. अशाने लग्नच करायचं नाही ना, नाहीतर या 3 पोरांची जबाबदारी आहेच माझ्या अंगावर. संसार माझ्या एकटीचाच आहे ना. हो पण तुम्हाला कुठे काम करावं लागतंय आणि दादा पण भरपूर पैसे पाठवतोच आहे ना. ढीगभर पैशांपेक्षा ओंजळभर प्रेमाची जास्त गरज असते बाईला. चौथ्यांदा गरोदर आहे मी. माझ्या हक्काचं, माझं जवळचं माणूस माझ्या सोबत असावं असं वाटणं म्हणजे चुकीचं आहे का? आणि इथे तुम्ही आपल्या माणसात नाही आहात का? अहो 4थ्यांदा दिवस गेलेत म्हणूनच तर काशीदादाने तुम्हाला इथे पाठवलंय. आणि आता या 3 मुलांनंतर 4थं बाळ मुलगी झाली तर? पण जर तरला काय अर्थ आहे? अहो वहिनी पण समजून तरी घ्या. हो किती वेळा सांगू तुम्हाला, अशा मुलीला तिकळी म्हणतात. अशुभ मानतात आणि मग या अशा गोष्टींची ना गावभर चर्चा होते. उगाच भबरा होतो, क्लेश होतात. तसं व्हायला नको म्हणून तर मग म्हणून ही पळवाट आहे. म्हणून बायकोला असं लपवून ठेवायचं नंदेच्या घरी. कळतंय का? आई होणार आहे मी, आणि आई ही आई. शांत व्हा सरस्वती वहिनी. अहो या गर्भार अवस्थेत त्रास करून घेऊ नका. खरं तर तुम्हाला आनंदी राहायला हवं. आणि सुषमा, हा अगं उगाच नको ते विषय काढू नकोस. अहो पण मी तर बस बस. विठा
तुम्ही ए बाळांनो, जा तिकडे खेळायला जा. ओळख विसरलात का धाकट्या खोतीणबाई? हा, मी तुमची जी सवत आहे ना गोदावरी, तिची आई कुंदा मुणगेकर. ओळख कशाला सांगताय? नाही, सांगितलेली बरी ना, कारण माणूस जसा दिसतो तसाच तो असतो असं नाही. आणि या खोतांच्या वाड्यात इतके मुखवटे आहेत, त्यातला खरा चेहरा ओळखणं खूप कठीण आहे. हसलात? हो हो, कारण जशी कल्पना केली होती ना तसंच अगदी घडतंय म्हणून हसायला आलं. कसली कल्पना? अगं बाई, कसली कल्पना. म्हणजे कसं आहे ना, मी विचार केलाच होता की मी वाड्यात शिरल्या शिरल्या एक मांजर आडवी जाणार, गेली. मांजर? अगं बाई, किती ग, किती निरागस आहेस तू प्रमिला. खरंच मांजर सुद्धा डोळे झाकून जेव्हा दूध पिते ना तेव्हाही ती तितकी निरागस दिसत नाही ना, तितकी तू निरागस आहेस. कसं जमतं तुला हे? मी इथे आले ते आवडलं नाही का तुला? नाही, आलात ते बरंच झालं. माणसाने ना पचेल तितकंच खावं आणि पटेल तेच बोलावं, नाही का? हो, तसं नाही, तुम्ही असं अचानकच आलात. यावं लागलं. काय लग्न कार्यात गळाभर दागिने हवे ना. गोदा आली होती माझ्याकडे, मला म्हणाली, आई भिकाजी भाऊजींचं लग्न आहे, मला तुझे दागिने देशील का? तर मी म्हटलं, का तुझ्याकडे आहेत ना तुझे दागिने? तर म्हणाली, नाही आई, माझं स्त्रीधन प्रमिलाकडे आहे. हो, ते कसं झालं ना, आता हे लग्न, एवढी गडबड, त्या दागिने. मी तुला ओळखते प्रमिला. कसं आहे ना, माझ्या गोदाचे दागिने मी ओळखते. ही जी ठुशी आहे ना, ही मीच दिली होती गोदाला लग्नात. ठीक आहे, कुठे आहे माझी गोदा? गोदा, थांब, मीच बघते तिला. गोदा! अहो ऐक, हो ऐका. आत्या, एक सांग ना. काय रे? टिळकी म्हणजे काय? टिळकी नाही रे, टिकळी. अविनाश, मला सांग, तुम्ही तिघे भाऊ आहात ना? तू, मंदार, ऋषी आणि आईला बाळ होणार आहे ना? हो, पण ते बाळ मुलगाच हवं, मुलगी नको. कारण 3 मुलांच्या पाठीवर जन्माला आलेली मुलगी म्हणजेच टिकळी. आत्या, आम्हाला बहीण पाहिजे. नको रे बाबा, ही अशी बहीण नको. का नको? अरे, अपशकुनी असते अशी मुलगी. ज्या घरात जन्म घेते ना, तिथल्या सुखाला, आनंदाला, सगळ्याला ग्रहण लागतं. आणि मग ज्या घरात लग्न करून जाते तिथे सगळं अमंगल आणि अशुभच घडतं. हे असं काहीही नसतं. गैरसमज आहेत हे सगळे. लोकांना अनुभव आले तर तिकडचे. अहो, पण हो म्हणून आपण काय असल्या लहान मुलांना गोष्टी सांगायच्या आहेत? त्यांचं वय तरी आहे का हे सगळं समजायचं? बाबर, आपल्या भिकाजीचं लग्न. आई, भिकाजीचं लग्न होणार. कसं शक्य आहे? मोरे मंडळी तर निघून गेली. गावात वाईट चर्चा होणार. हो देत. अजून तुझा मुलगा आणि भिकाजीचा भाऊ बाबाराव खोत जिवंत आहे. कोण कुठला तो मोरे लग्न मोडून निघून गेला म्हणून काय माझ्या भावाचं लग्न होणार नाही का? इतकी नालस्ती झाल्यावर कोण आपली लेख देणार खोताना?
आणि कशाला उगाच खोटी आशा दाखवते हो आईला? प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो असं नाही. प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो. तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मुलीच्या नाकावर टिच्चून दुसरं लग्न केलं की नाही? आई, आजच्याच दिवशी याच मांडवात भिकाजीचं लग्न होणार हा बाबाराव खोताचा शब्द आहे. बापरे, सरस्वती वहिनी चौथ्यांदा गरोदर आहेत. आपल्या गावात ना बहुतेक आता तिकडे जन्माला येणार आहे. मालक, तुमसनी इतक्या बेचैनीत कवा पाहिलं नाही मी. सत्यवान, आयुष्यात पहिल्यांदा बाबाराव खोतानं आईला एक शब्द दिलाय. तो शब्द खाली पडायची वेळ आली. गावासमोर बाबाराव खोताची मान खाली जाणार. सत्यवान, मालक, एक गोष्ट मागितली तरी देशील? प्राण मागा मालक. एक दरोडेखोर होतो मी. तुम्ही सोडवलं मला पोलिसातून. राहायला घर दिलं, गावाला जमीन दिली. सडत पडलो असो तिकडं जेलमध्ये अजून. तुम्ही माणसात आणलं मालक. मग या उपकाराची परतफेड करायची संधी मी तुला देतो. माझ्या भिकाजीच्या हातात तुझ्या विठाचा हात देशील? नाही, काळजी करू नकोस. तुझी विठा या घरात सुखात राहील. अहो, काळजीचं काय आहे? काळजीचं काय नाही, पण मालक असं जर झालं तर मी माझ्या लेकीचं भाग्य थोर समजीन मालक. खरंच धन्य झालो मालक, धन्य झालो. माझी पोर खोतांच्या घराची सून होणार. भाग्य उजाळलं, पोरीचं भाग्य उजाळलं. अरे अरे ए, सत्यवान, अरे काय करतोयस? सत्यवान, शांत हो. धन्य झालं मालक, धन्य झालो. पण मालक, तुम्हाला ठाव आहे ना माझी लेक? मला सगळं माहिती आहे. काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. जा, विठाला तयार कर. जी. अरे सत्यवान, जा, कैरीला लाग.
चल जरा आतमध्ये आराम कर. चल उठ सावकाश. चला 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 तयारीला लागा. अरे बघताय काय, चला तयारीला लागा. घरात लग्न आहे आपल्या भिकाजीचं लग्न आहे. हा पण मुलगी कोणाची? आपल्या सत्यवानची मुलगी विठा. अहो पण ती तर आटपा लवकर. शंकर सनी चौकडे सुरू कर. आई भिकाजीचं लग्न लागणार. आजच्या दिवशी याच मांडवात. काय जेवायला थांबलायत का? तुमची वाईट नजर आमच्या शुभ कार्यावर नको. निघा. अरे कोणी आहे का तिकडे? जरा बाहेरचा रस्ता दाखवा यांना. त्याची काहीच गरज नाही. आणि मी कोणाच्याही शुभ कार्यात विघ्न घालायला आले नव्हते. मी फक्त माझ्या लेकीचा शोध लावणार. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. चला. अरे चला 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 तयारीला लागा. चला चल कुमू चल चल चल. हो चल. दादा मी गड्याच्या मुलीशी लग्न करायचं? मग काय हरकत आहे? सत्यवानाची मुलगी खूप सुंदर आहे, गुणी आहे. काय सुंदर जोडा दिसेल तुमचा माहितीये. लक्ष्मी नारायणाचा जोडा. हे बघ मला तरी हे योग्य वाटतंय. हे बघ तुझ्या मनात नसेल ना तर तुझ्या मनाविरुद्ध मी काही होऊ देणार नाही. प्रश्न तो नाहीये दादा. प्रश्न खोतांच्या प्रतिष्ठेचा आहे. बघितलंस ना लग्नात काय तमाशा झाला तो. मोरे आपल्या समोर मान वर करून बघायची लायकी नाही. तो मला तोंडावर सुनावून निघून गेला. आईला किती धक्का बसलाय. तिची अवस्था बघवत नाही रे. हे बघ घराण्याच्या इज्जतीसाठी वाडवडिलांचं नाव राखण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मनाला मुरड घालावी लागते. भिकाजी हा माझ्या बाबाराव खोताच्या प्रतिष्ठेचा. मस्त झाले तर पोहे. आई तू केलास का नाश्ता? नको रे, आधीच घण पडतायत माझ्या डोक्यात. आता मस्तपैकी गवती पातीचा चहा घेणार. अरे भिकाजी कुठं निघालास? सांगणं गरजेचं आहे. भाऊजी अहो पोहे गरम आहेत, खाऊन घ्या. नकोय. अरे नवरदेवानी असं लग्नघर सोडून जाऊ नये. आई रागावलाय तो. त्याचा चेहरा बघ. अरे डोक्यात असा राग घालून चालेल का?
माझ्या रागवण्याने आणि न रागवण्याने काही फरक पडणार आहे का? बऱ्याच आधी दुर्दैवाचा फेरा सुरू झालाय. त्यात फक्त भरडलं जाणं बाकी आहे. भिक्या, दादानी तिकडीशी लग्न केलं, विषारी बीज खोतांच्या अंगणात रुजलं, त्याची फळं विषारीच येणार ना. हे बघ भिकाजी, तुझी चिडचिड मी समजू शकतो, पण मला सांग, आपल्या पुढे दुसरा पर्याय होता का? हे बघ, जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं समजायचं आणि पुढे चालायचं. हो ना रे. अरे 4 चौघींपेक्षा नाकी डोळे उजवीच आहे विठा. हा, गुणी आहे, समंजस आहे. आता फक्त बोलायला येत नाही तिला, तेवढं घ्यायचं सांभाळून. मला त्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. माझ्या आयुष्याला, माझ्या सुखाला सुरुंग कोणामुळे लागला? ते मोरे लग्न मोडून मानवातून निघून कोणामुळे गेले? कारण तुझी बायको गोदा तिकडी होती ना. भिकाजी, काय बोलतोस तू? हे खरं तेच बोलतोय. आता खोतांना मुलगी कोण देणार? कारण मुणगेकरांनी फसवून खोतांच्या वाड्यात एक तिकडी पाठवली. आता पर्याय उरला नाही म्हणून ही गड्याची मुलगी माझ्या गळ्यात बांधली. आता हे लोणनं आयुष्यभर ओढत राहायचंय. वाटोळं झालं रे दादा माझ्या आयुष्याचं. भिकाजी, थोरल्या भावाशी बोलायची ही पद्धत बरी आहे का? आई, बोलू दे त्याला, काढून घेऊ दे सगळी भडास. बोल बोल बोल. आता काय बोलणार? मी तो म्हणतो कोणीच कोणाशी बोलू नका. आपण सगळे तिकडी नावाच्या जात्यात भरडले जातोय आणि भरडले जाणार. इथल्या इथंच खेळायचं काय? माझी कामं आवरून येईपर्यंत, आणि भांडायचं नाही. भूक लागली तर यातलं खाऊन घ्या म्हणताय. हा, मी कामं आवरून येते. हा हो. वाचवा, बाहेर काढा कोणीतरी, वाचवा. तुला आवाज आला ना? तिकडून खोतांच्या घरातून आला. चल बघू. बाईचा आवाज, त्यांचं शेत. वाचवा, बाहेर काढा कोणीतरी, वाचवा. कोण आहे आत? वाचवा, कोण आहे आत? वाचवा, बाहेर 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 काढा मला. हा, मला मदत करा. अविनाश, बाहेर काढा, मदत करा, मदत. बाहेर काढा, वाचवा. खुदा बहिणी, सरस्वती, तुम्ही इथं कशा? मला इथे कोणून ठेवलं? मला बाहेर काढ, मला मदत कर सरस्वती. मी आली आहे ना, थांबा, आपण करूया काहीतरी. सरस्वती, माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला धोका आहे, तर तूच वाचू शकतेस मला. हो, तुम्ही पुढे आले नाही सरस्वती, काहीतरी कर ना. मी नका काळजी करू, देवानं मला पाठवलं ना. थांबा, बघते. लवकर थांबा, थांबा, येईल लवकर. थांबा. तुला काय झालं रे हसायला? दगडाला शेंदूर फासून त्यात देवत्व शोधणारी आपली संस्कृती. हाडामासाच्या, मन असलेल्या, भावना असलेल्या जीवाला अपशकुनी समजतो. बघ,
हा समज आपल्या पूर्वजांपासून चालत आलाय. जुन्या लोकांना काहीतरी अनुभव आले असतील ना, आपल्याला नाही आले अनुभव. तिकडीनं घरात पाऊल ठेवल्यापासून एकाला तरी सुख लाभलंय का घरात? भिकाजीचं लग्न मोडलं तिकडीमुळे. अरे सत्यवान हा खरंच सज्जन माणूस आहे. बाबाचे त्याच्यावर उपकार होतेच, पण आपलं नशीब चांगलं की सत्यवानानं आपल्या लेकीचा हात आपल्या भिकाजीच्या हातात दिला. नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचा राहिला असता भिकाजी. बघा ना, मला पटतंय सासूबाईंचं बोलणं. म्हणजे यावेळी दकलं, पण आता पुढे सगळं कसं व्हायचं? तुला कशाला पुढची काळजी? बाबाराव खोत आहे अजून. एवढी संकट आली तरी घर इथपर्यंत आणलं ना. हो असं कसं? पण माझी 2 मुलं सौरभ आणि वेद यांची काळजी वाटणारच ना मला. काय उद्याच लग्न आहे का त्या 2 मुलांचं? पण कधीतरी होतीलच ना. मग मी आज का उद्या खपणार आहे? मी असेन त्यावेळी. हो, तुम्ही होतात म्हणूनच तर सत्यवान हो म्हणाला आणि भाऊजींचं लग्न झालं. पण आता पुढची लग्न कशी होणार आहेत काय माहिती. अजून शंकर भाऊजींचं लग्न व्हायचंय. ऐक, मला तर काळजीच वाटायला लागली. कोण स्वतःची मुलगी आपल्या घरात देणार? खरंय, तुझी शंका अगदी बरोबर आहे सुनबाई. बघा ना सासूबाई, एक तिकडी आपल्या घराण्यात आली आणि आता पुढची लग्न झाली नाही तर आपलं घराणं निर्वंश होईल. वहिनी, 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 सरस्वती. सरस्वती, तू 4थ्यांदा गरोदरस. मुलगी झाली तर तिकडे असेल. वहिनी, तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही इथं आत कशा? सरस्वती, हे सगळं नंतर सांगते तुला. आधी आपण निघू इथून. चल 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 चला. वहिनी, चल. भाऊजी, वहिनी, भाऊजी ऐका ना. भाऊजी, भाऊजी, भाऊजी. ये गप. अशा गावड्याची बायको ना तू? इथे काय करते? ते मी वहिनी हाका मारत होत्या मदतीसाठी म्हणून. ऐकायची नाही, कानाने ऐकायचं. बुद्धी आहे ना विचार करायला? असं कसं? त्या एवढ्या हाका मारत होत्या, पण तुम्ही त्यांना कोंडलाय का? बांधीलाय मी तुला उत्तर द्यायला. प्रश्न कोणाला विचारते? हो, पण तुम्ही तुझ्या पायाखाली काय जळतंय ना ते बघ. नवरा स्मगलर आहे ना तुझा? ह्याचा काय संबंध? मग आमच्या खोतांच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसायला तुझा आणि आमचा काय संबंध ग?